तर बघा 12.5ची लंबाई आहे, तर मी ना लांबी 13.5 इंच घेतलेली आहे. आता आपल्याला 2चा गळा घ्यायचा आहे. तर बघा मी 2चा गळा घेतलेला आहे. 2 इंचावर मार्जिन लावून घेतलेली आहे. आता 3चे शोल्डर घ्यायचे आहे, तर 3चं शोल्डर घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला मुंडा 5.5 इंच घ्यायचा आहे, तर मी 5.5 इंच घेतलेला आहे. त्याचा चौथा भाग आहे 7.5 इंच, तर बघा मी 7.5 इंचावर मार्जिन करून घेतलेली आहे. आता मागचा गळा आहे 3चा, तर मी खालच्या साईडनं मोजून घेते. तर बघा मी 3चा आहे, तर 3.5 इंचावर मार्जिन करून घेत आहे. आता आपल्याला इथून 2.5 इंच घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशी सरळपणे रेषा ओढून घ्यायची आहे. आता मग मी गळ्याला आकार देत आहे. बघा मी आकार दिलेला आहे. आता मागच्या साईडनं टक्स लावण्यासाठी रेषा ओढून घेत आहे. आता मी कटाई करून घेत आहे. तर बघा हा आहे सरळ भाग, हा आहे उलटा भाग. तर मी अशी उलट्या साईडनं शिलाई करून घेत आहे. पूर्ण कमरेच्या भागाला अशी शिलाई करून घेत आहे. ह्या साईडनं हा भाग पलटवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला पूर्ण गळ्यावर शिलाई करून घ्यायची आहे. दोनही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता माझी पूर्ण गळ्याला शिलाई करून झालेली आहे. तर आपल्याला असे हलके इथं कैचीनं खाचे लावून घ्यायचे आहेत. आता हा आपल्याला गळा पलटवून घ्यायचा आहे. आता आपल्याला पूर्ण गळ्यावर शिलाई करून घ्यायची आहे. आता मी पूर्ण गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला दोनही साईडनं ह्या साईडनं पण शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला कमरेच्या साईडनं टक्स लावून घ्यायचा आहे. आता बघा मी दोनही टक्स लावून घेतलेले आहे. आता आपल्याला ही साडीतली बॉर्डर आहे, तर याची आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर बघा मी इथून आता बिछामधून सनी काटून घेत आहे. आता आपल्याला हे दोनही पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. आता अशी फोल्ड करून आपल्याला एक शिलाई लावून घ्यायची आहे याच्यावरून. आता आपल्याला हा भाग इथून सनी असा सुईनं टच करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही सुई अशी अंदर अशी
अशी फोल्ड करून हा भाग आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. पलटवून घ्यायचा आहे. तर बघा अशी पट्टी तयार झालेली आहे. थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे अशी. त्याच्यानंतर आपल्याला इथं अशी लावून घ्यायची आहे. आता आपल्याला इथं छोट्या छोट्या अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहे. बरोबर आपल्याला कॉर्नरवर आल्याच्या नंतर आपल्याला इथून कट करून घ्यायचे आहे. इथे एक प्लेट टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक थोडीशी अशी फोल्ड करून म्हणजे हे फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला इथं असा पलटवून द्यायचा आहे. आता बघा मी इथून सनी अशी लेस लावून घेत आहे. आता आपल्याला ही लेस इथून सनी काढून घ्यायची आहे. आता आपल्याला इथून शोल्डर वरून अशी पूर्ण गळ्याला इकडे अशी लेस लावून घ्यायची आहे. आपल्याला बस कॉर्नरवर आल्याच्या नंतर हा साईड असा इकडे पलटवून घ्यायचा आहे. जशी ह्या साईडनं आपण लेस लावली आहे तशी ह्या पण साईडनं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आता आपल्याला कॉर्नर आल्याच्या नंतर आपल्याला बस अशी पलटवून घ्यायची आहे. आता आपल्याला 1 इंचावर इथून मार्जिन करून घ्यायची आहे. बरोबर 1 इंच. ह्या साईडनं पण आपल्याला 1 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे.
आता आपण ज्या साईडनं मार्जिन केलेली आहे, म्हणजे जिथं मार्जिन केलेली आहे त्या तिथून सनी आपल्याला अशी सरळपणे अशी डिझाईन लेस लावून घ्यायची आहे. ह्या साईडनं पण आपल्याला तशीच लेस लावून घ्यायची आहे. आता बघा आपल्याला ही मोती इथं टच करून घ्यायची आहे. तर बघा अशी मोती लावून घेतलेली आहे. किती सुंदर असे दिसत आहे. आता आपल्याला याच्यावर दोरी बनवून घ्यायची आहे. लटकन तयार करून घ्यायचे आहे. आता आपल्याला इथं छोटे छोटे क्लिप काढून घ्यायचे आहे लटकन तयार करण्यासाठी.
कमी जास्त नाही झाली पाहिजे, बरोबर दोन्ही सारखेच झाले पाहिजे. बघा आता हा भाग थोडा जास्त झालेला आहे, तुम्ही याला काटून आता तर बघा असं जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यावर लेस लावून घ्यायची आहे. ह्या साईडनं पण मी लेस लावून घेत आहे. आता आपल्याला दोनही सारखे असे मोजून घ्यायचे आहेत. बाकीचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता बघा मी अशी दोरी लावून घेत आहे. उरलेला भाग आपल्याला काटून घ्यायचा आहे. तर बघा मस्त असा लटकन तयार झालेला आहे. लटकन बनवून तयार झालेली आहे. तर आता आपल्याला इथं लटकन लावायचे आहेत, तर आपण 2.5 किंवा 3 इंचावर आपण लावू शकतो. तर मी इथं आता 3 इंचावर लटकन लावून घेत आहे. दोनही साईडनं आपल्याला मोजून घ्यायचं आहे बरोबर, कमी जास्त न झाल्या पाहिजे. तर आता मी दोरी बांधून घेत आहे. तर बघा आपली डिझाईन बनवून तयार झालेली आहे. सगळ्याला आवडणारी अशी डिझाईन आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.